फोन कुठे गेला माझा? फोन फोन पाहिला का? इथेच आहे, सापडला. काय झालं तुम्हाला? कुठे काय? काहीच नाही. मग इतकं गप्प का आहात तुम्ही? सहज. का गप्प असू शकत नाही मी? म्हणजे सतत बोलत राहिलं पाहिजे का मी? मला कंटाळा येतो असं सतत बोलण्याचा, आणि सतत दुसरं कोणीतरी बोलत असेल ना कंटिन्युअसली तर ते ऐकण्याचा. हा म्हणजे काही नाही, येत नाही कंटाळा, पण मी बोललंच पाहिजे असं काही नाहीये. नाही नाही, तसं काही नाहीये, पण तरी बोलावं ना. बरं वाटतं तुमचा आवाज असा कानात वाजत राहिला की. काय म्हणालात? कानात वाजत राहिले की म्हणजे काय मी रेडिओ आहे? तसं नाही हो, म्हणजे सगळं कसं नॉर्मल चालू आहे असं वाटतं ना. अच्छा, म्हणजे माझं नॉर्मल बोलणं हे तुमच्यासाठी इरिटेशन झालंय तर? पण असं कधी म्हणालो मी? बरं वाटतं असं म्हणालो. मी वाजत राहिले असं म्हणालात ना तुम्ही, मग काय अर्थ काढायचा मी? हो, अर्थ काय म्हणजे? म्हणजे मी रेडिओ सारखी अखंड बडबड करत राहायची आणि तुम्ही वाटलं तर ऐकणार, नाही वाटलं तर नाही ऐकणार. कुणाचं किती कसं काय ऐकायचं हे तर तुम्हीच ठरवता ना. अहो तुम्ही काही काय बोलताय? मी नाही, तुम्हीच बोलताय, तेही अगदी स्पष्ट शब्दात. खरं म्हणजे ना, जगातनं हा स्पष्ट शब्दात बोलणं हा शब्दच बॅन केला पाहिजे. तुम्ही सतत मला ऐकवत असता स्पष्ट बोलण्यावरनं. हो, कारण स्पष्ट बोलणं म्हणजे दुसऱ्यांना दुखवायचं असंच वाटतं ना तुम्हाला. हो, पण झालं काय? तुम्हाला काय मला शब्दात पकडण्याचा छंद आहे का? छंदबिंद काही नाही, तुम्ही तसंच बोलत असता. पण मी अगदी सहज बोललो. असू द्या, असू द्या, असू द्या. तुम्ही कधीच विचार न करता सहज वगैरे असं काही बोलत नाही. आता बोललात ना म्हणजे तेच आहे तुमच्या मनात. मुळात मी बोलते ते तुमच्या कानात वाजतं ना, बॅकग्राऊंड नॉईज सारखं. यु नो व्हॉट, मला बोलायचंच नाहीये तुमच्याशी. तसंही तुम्हाला फरक काय पडणार आहे, मी बोलले नाही बोलले तरी. जा तुम्ही, जा तुमच्या मैत्रिणीशी बोलायला जा. अहो कशाला? तुमच्या हातचं सुगरण जेवण घेऊन झोपली ती डाराडूर, आणि झालं ना तिच्याशी बोलून. खूप गप्पा मारल्या आम्ही, बास आता. किती बोलायचं अजून? बापरे, खूपच जमला असाल ना तुम्ही. तर मैत्रिणी येणार म्हणून तिला रिसीव्ह करायला जायला लागलं, तिचा ठसका थांबवण्यासाठी केवढं बोलावं लागलं, हसवावं लागलं तिला. एकच ट्रिक आहे ना तुमच्याकडे सगळ्यांसाठी. ट्रिक? माझ्याकडे सगळ्यांसाठी? कुठली? माझ्यासाठी जी ट्रिक वापरता तीच मैत्रिणीसाठी का वापरलीत? अहो कुठली ट्रिक? काय म्हणताय तुम्ही? चेहरा बघा, उगाच आव आणू नका. मला ठसका लागला तरी हेच करता तुम्ही. वर बघा, खाली बघा, इकडे बघा, तिकडे बघा, जोक सांगा, हसवा. अहो तसंच करतात जनरली. तरी बरं, अनेक वेळा लोक वर बघा असं म्हणून वर सासू कांदे खाई असं म्हणतात. आता ते तुम्हाला नाही ना बोलू शकत, कारण ते प्रोटोकॉल मध्ये बसत नाही ना. तुम्हाला म्हणणं योग्य नाही. प्रोटोकॉल म्हणजे म्हणजे माझ्यासाठी तुम्ही जनरल असा प्रोटोकॉल वापरता का? वेगळं काहीच करत नाही? वेगळं म्हणजे काय करणार मला सांगा. ठीक आहे, मी असं करतो, एक रिसर्च टीम बसवतो मी. हां, आणि त्यांना सांगतो की स्वानंदी मॅडमला असं काही झाल्यानंतर काय करायचं याचे प्रोटोकॉल ठरवा. काही गरज नाहीये यातलं काही करण्याची. नका घेऊ ह्याच्या पुढे माझ्यासाठी कष्ट. मला जर ठसका लागला ना तर ह्याच्या पुढे माझं मी बघून घेईन. अरे तुम्ही परत हसताय. अहो, तुम्ही अशा कशा आहात? हा, ठसका ठसका करत ठसक्यात उठला नाही, ठसक्यात चादर ओढायला लागला नाही, त्यात तुम्ही पडला असतात ना तर अजून जास्त हसायला आलं असतं. म्हणजे मी पडले असते तर तुम्हाला हसू आलं असतं. नाही म्हणजे म्हणजे हो, म्हणजे मित्रांमध्ये चालतं ना, एवढं चालतं ना. हाच प्रॉब्लेम आहे तुमचा, तुम्हाला कळतच नाही. अहो काय काय मला कळायला हवं हेच मला तर कळत नाहीये. कळत नाहीये का? तुम्हाला कळून घ्यायचंच नाहीये हो. पण काय कळून घेऊ? हेच. अहो हेच म्हणजे, अरे आता कोण आलं? बघा ना जरा प्लीज. तुम्ही बघा. मी बघायचं? हो. मी बघतो. अरे हो. हाय, मी आले. किंवा तू आत्ता का? अरे खूप ट्राय केलं यार, झोपच येत नाहीये माहितीये. माझं ते कामिंग म्युझिकचं सेशन सुद्धा ऐकलं मी, पण नाहीच येते झोप.
शिवाय माझा सगळ्यात लाडका मित्र 10 फुटाच्या अंतरावर आहे, तर मला कशी झोप येईल. सॉरी हा, मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला? नाही नाही, अजिबातच नाही. व्हेरी गुड. चला मग आता आपण गप्पा मारूया. बस. गप्पा आता? हवं ते बोर कर मला, निदान झोप तरी येईल प्लीज. मी बोर करतो प्लीज. हा अरे तसं नाही. स्वानंदी सॉरी, तुझी झोपमोड झाली का? झोपायची तयारी सुरू होती? इट्स ओके. तेच म्हणते मी, इतक्या लवकर कोण झोपतं? जनरली ह्यावेळी झोपतात अहो माणसं, म्हणजे आम्ही सुद्धा. नाही, नाही, काय- हो, पण आता मला झोप येत नाहीये ना. अगं जेटलॅग आहे, थोडा वेळ लागेल सेटल व्हायला. चल ना आपण गप्पा मारूया, तूही ये इकडे. नाही, असू द्या, तुमचं चालू द्या, मला ऑफिस येऊ द्या. ऑफिस तर मला सुद्धा आहे, पण थोड्या वेळ या गप्पा मारायला. तुम्ही मारा गप्पा. ऐका ना स्वानंदी मॅडम, तुम्ही सुद्धा जॉईन व्हा. हा, नाही नको. स्वानंदी मॅडम, एक मिनिट. गप्पा नको, मला एक भन्नाट आयडिया सुचली. अरे देवा, काय आता? गाड्यांच्या भेंड्या खेळूया आपण. भेंड्या? येस. तू ती भेंडीची भाजी खाल्लीस त्याच्यावरून तुला काय आता भेंड्या खेळायचं सुचलंय? चल रे, चल ना खेळूया, मज्जा येईल. हो की नाही स्वानंदी? प्लीज 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 चल ना खेळूया. बरं स्वानंदी मॅडम, तुम्ही खेळा. नाही नाही, आम्ही खेळतोच आहे, तुम्ही जॉईन व्हा. तुम्ही जॉईन होताय, बसा थोड्या वेळ. या हो. हा. चला मी सुरुवात करतो. नाही, मी सुरू करणार. गाणे नवे सूर वाऱ्याचे, अरे वा. हात हाती साऱ्याचे. गाणे नवे सूर वाऱ्याचे, हात हाती साऱ्याचे. फूल भुलैया कुठले हे रस्ते. आपल्या पाशी येईल जे आपले असते. आपल्या पाशी येईल जे आपले असते. वा 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 वा, मस्त. चल आता तू. हा. तुझ्या सोबतीचे ऋतू जीव घेणे मिळे ओंजळीला जसे चांदणे. माझं झालं. आता स्वानंदी मॅडम. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वावे. कितीदा काय? नव्याने मला नाही जमत. तू स्वानंदी मॅडमला घ्या की माया. डोळ्यातले पाणी नव्याने वावे. किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला. किती दारडोनी नव्याने हसावे. किती नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वाहे. वा